ढासळणार आहे सगळे, तिथले जीव जंतू कीटक पशु पक्षी, तिथली सगळीच परिसंस्था ऱ्हास होणार आहे परिसंस्थेचा. येतं का लक्षात? मग हे काय, एक आपलं मानवनिर्मितच एक आपत्ती आहे तिथं आलेली, एक मानवनिर्मित घटक आहे पर्यावरणावर परिणाम करणारे. हेच सांगितले बघा, पर्यावरणामध्ये असणारे काही नैसर्गिक घटक, काही मानवनिर्मित दूषित घटक जेव्हा पर्यावरणास हानी पोहोचवतात, तेव्हा पर्यावरणामध्ये समाविष्ट अनेक घटकामध्ये असमतोल म्हणजे इम्बॅलन्स होतो त्यांच्यामध्ये. म्हणजे काय, संतुलन ढासळतं त्यांचं, आणि तिथली जी आहे काय होते, परिसंस्था खंडित होते. ही जी चेन आहे श्रृंखला, पूर्ण ब्रेकडाऊन होतो त्यांचा. आलं का लक्षामध्ये? मग हे सगळ्यांचा समतोल राहण्यासाठी सगळे तूट वाढ होता कामा नये, सगळं कसं बॅलन्स पाहिजे. आता हेच आहे, आता पर्यावरणावर परिणाम करणारे घटक कोणते कोणते आहेत? मग नैसर्गिक घटक, भूकंप दिलेला आहे, आपण दुसरे लिहू शकता. पुढे काय लिहिचाल तुम्ही? आता आता सांगितलोय, भूकंप एक झाला, सुनामी, तर सुनामी, तर सायलेंट राहते बघा, तर सुनामी, सुनामी माहिती आहे का नाही तुम्हाला? तर सायलेंट लिहितो आपण इथं सुद्धा. परत कॉमा, वनवा, जंगलातील वनवा, ढगफुटी, अतिवृष्टी, परत काय, अशी जी आपत्ती येतात नैसर्गिक आपत्ती, ते पर्यावरणावर परिणाम करण्यात, तिथली जी परिसंस्था, तिथले जे काही घटक आहेत, त्यांचं काय सगळं समतोल ढासळून टाकणार आहेत. म्हणून काय, हे नैसर्गिक घटक कोणते कोणते आहेत विचारलं जाऊ शकते बघा. भूकंप आहे, सुनामी आहे, वनवा आहे, ढगफुटी आहे, अजून काय सांगा? ज्वालामुखी आहे, तिथे ज्वालामुखी फाटला, ज्वालामुखी, वा वा गुड. इकडं कोण सांगा लागले? चक्रीवादळ, बरोबर आहे. बवंडर, चक्रीवादळ, कितीतरी सांगता येतील बघा आपल्याला. पुढे चला बघा, अजून ट्राय करा. कोण सांगितले? ओम न सांगितलंय चक्रीवादळ म्हणून. चला पुढचे विद्यार्थी काही काही रिप्लाय देणार बघा. ओम जो आहे तो सांगायला लागलेला आहे की हे जे नैसर्गिक आपत्ती आहेत, चक्रीवादळ, सुनामी, या सांगायला लागलेले आहेत. हे माहिती आपल्याला, अनुभवलोय आपण. आता तुमच्या वेळेस भूकंप वगैरे आलेला नाही, 93 ला झाला, त्याच्या तेवढी तीव्रतेचा भूकंप झालेला नाही, पण आपण ऐकून आहोत जपानला भूकंप होतोय, दुष्काळ आहे, बरोबर आहे, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ. मग हे इथं सुद्धा बघा, ओला दुष्काळ म्हणजे काय, अतिशय पाऊस होणं आणि पिकाची नासाडी होणं, आणि मग ते काय खायला न भेटणं. आणि कोरडा म्हणजे काय, पाणीच न भेटणं, त्याच्यामुळे दुष्काळ पडणं, दुष्काळ. असे कितीतरी इत्यादी भरपूर झाले. इत्यादी निसर्गाकडून आलेली आपत्ती येतात. आता मानवनिर्मित मध्ये काय, वनवा आपण घेऊ शकतो बघा. जंगल तोडल्यामुळे एक झालं, आणि जंगलामध्ये मानवानं लावलेली आग, हा वनवा सुद्धा काय मानवनिर्मितच आहे. इकडेही येतोय वनवा, आणि इकडेही कोणीतरी काय लावली न कळत, किंवा तिथे काय झालंय, एक्सप्लोजन झालाय, गॅसची मोठी लॉरी चाललेली आहे टाक्याची सिलेंडरची, आणि अचानक एक ऍक्सिडेंट झाला. मग तिथला भडका उडून ती कुठे येणार आहे? त्या जंगलामध्ये. किंवा वरून विजेची वीजवाहिनी तार येतात, एकदम शॉर्ट सर्किट झालं, लघु परिपतन झालं, मग काय होईल, एकदम भरपूर करंट तिथं प्रोड्यूस होईल, आणि आग लागून काय अतोनात नुकसान होईल. मग ते काय मानवनिर्मितच म्हणायचं की ते. आग लागणं म्हणजे काय, मानवासाठी घेऊन गेलं की ते लाईटचे कनेक्शन ते. व जंगल तोड, वनवा, गॅस गळती, गॅस गळती झाली होती भोपाळला, भोपाळ दुर्घटना, सीएनजी गॅसची गळती होऊन तिथं काय दुर्घटना बरीचशी. आपल्या लातूरला सुद्धा झाली बघा, टीना मिल मध्ये एकदा. ते सफाई कामगार जे होते 7-8 जण मध्ये टाकीमध्ये उतरले होते, आणि तिथं काय लई भरपूर दिवसानं सफाई न केल्यामुळे तिथं आतमध्ये पॉइझनस गॅस तयार झाला. आणि ती गॅस ते रिस्पायरेशन वाट, श्वसना वाटे आतमध्ये गेला, मेले, ते मृत झाले. म्हणजे विषारी गॅसची निर्मिती होती, म्हणजे काय विषारी वायूची गळती म्हणा, गॅस गळती म्हणा. कॉमा, पुढे काय, मानव निर्मित, माणसं काय करायला, कारखाने, कारखाने हे निर्माण झाल्यामुळं तिथून काय होणार, कारखान्यामधून येणारा, बरोबर आहे, कारखान्यातून निघणारे दूषित गॅस म्हणजे वायू, पाणी,
हा, परत अजून काय सांगता येईल, चला बरं सांगा. चला लवकर सांगा. मानवनिर्मित घटक कोणते कोणते आहेत? चला, झालं का? मानवा परत काय, अणुभट्ट्या जे असतात बघा, आता काय युद्ध वगैरे माणसामुळेच आहे की, महायुद्ध, युद्ध म्हणा, कॉमा युद्ध, ही स्पर्धा आहे. स्पर्धेमुळे युद्ध तयार व्हायला लागल्यात. सीमा देशाच्या, म्हणजे त्यांच्यावर काय घुसखोरी, अतिरेकी हमले हे व्हायला लागल्यात, आणि त्या युद्धामधून काय मानवनिर्मितच आहे की युद्ध. मग त्याच्यामध्ये काय बॉम्ब टाकणं, अणुबॉम्बचा प्रयोग झाला जपानमध्ये, नागासाकी हिरोशिमा या शहरावरती त्यावेळेस 1945 ला झाल्या. तर अजून सुद्धा तिथली जी पिढी आहे, अजून त्यांचं इनहेरिटन्स, अनुवंशिकतेमध्ये काय अपंग मुलं जन्माला येतात अजून सुद्धा, 50 वर्ष 75 वर्ष व्हायला लागलेला आहे तरी. म्हणजे इतकं विघातक आहे अणुबॉम्बचा प्रयोग. मग त्याच्यामुळे काय, बॉम्ब पडल्यामुळे काय होणार तिथलं, सगळी सजीवसृष्टी, पर्यावरण, अजून तिथं सुद्धा काय जमीन नापीक आहे. त्या जेवढ्या सरकम्फरन्स मध्ये, त्या परिघामध्ये 50 किलोमीटरचा परिघ, इकडे 50 किलोमीटर, इकडे जिथं अणुबॉम्बचा प्रयोग झाला, टाकला गेला. मग हे सुद्धा काय, तिथलं सगळं नापिकी झाली, तिथली सजीवसृष्टी गेली. अशा पद्धतीनं कॉपी करू नको, खोट बोलू नको. का चालू आहे तुमचं? चर्चा करू नका म्हणायला लागला का? नवीन अवकार आहे तुम्ही, सृष्टी समृद्धी. चला, अवांतर चर्चा करू नका म्हणाला. बंदुका, धारदार शस्त्र, युद्ध म्हणायचं, ते बंदुका म्हणायच्या ऐवजी युद्ध म्हणलं. मग ते अणुबॉम्ब आले, बंदुका आल्या, शस्त्रास्त्र आले, घोडे आले, सगळं आलं. ते युद्धामुळे काय सगळी नासाडी. आता बघा, एकदम एखाद्या ह्याच्यामध्ये भरपूर घोडे जायला लागलेत एखाद्या शेतीमधून, नासाडी होणार आहे का नाही अन्नधान्याची, ती सुद्धा एक आपत्तीच आहे. या आपत्तीनं हे आपण सांगू शकतो इत्यादी. हे लिहायचा. चला लिहा, पर्यावरणावर परिणाम करणारे, हा फ्लो चार्ट आहे. नैसर्गिक कोणते आणि मानवनिर्मित कोणते. आता आपला हेच पाहिजे डिटेल मध्ये. चला लिहा, अतिशय सोपा चॅप्टर आहे. चला लिहून घ्या. हसी मजाक, अभ्यासाकडे दुर्लक्ष होता कामा नये. सिरियस व्हा, परत परत सांगायला लागलोय. हा, ठीक आहे. लिहा ऑनलाईनची मंडळी, लिहून घ्या. दिसतंय का आज क्लिअर? सगळं क्लिअर आहे, कॅमेरा क्लिअर आहे, सगळं क्लिअर आहे. आज तुम्हीच क्लिअर दिसना मला. तुमची मनस्थिती नाही काय आज? हे 2-3 मुली आहेत, परत परत वॉर्निंग आहे तुम्हाला, काहीच गप्पा मारायचं नाही अभ्यासा व्यतिरिक्त. आपलं जी चालू आहे त्याच्या अनुषंगानच चर्चा करा.
तुम्ही नवीन आलाय, तुम्हाला माहित नाहीत रूल क्लासचे आपल्या. जे जुने विद्यार्थी आहेत उन्हाळ्यापासून जॉईन झालेले त्यांना माहिती आहे. झालं का? चला आता पुढे जाऊया. लिहिलं का? दिसतं का रे व्यवस्थित? झालं का? ठीक आहे, ओके. थोडं राहिले म्हणायला लागलाय. ठीक आहे, ओके. झालेलं असेल. काय मनानं सुद्धा लिहिता येते, काय तितकं अवघड नाहीये. तर पुढे जाऊया आपण आता. आता प्रदूषण ही तर अतिशय मोठी समस्या जगाच्या पुढे. मग प्रदूषण काय? प्रत्येक गोष्टीत प्रदूषण. प्रदूषण ही कन्सेप्टच कशी आहे? दूषित होणे. मग प्रत्येक दूषित काय? हवा दूषित व्हायला लागली आहे, पाणी दूषित व्हायला लागलेलं आहे. परत काय अजून दूषितपणा कशा कशामध्ये यायला लागलाय? माणसाच्या वागण्यामध्ये दूषितपणा यायला लागलेला आहे. दूषण म्हणजे खराब होणं. मग आता एकीकडे आपण काय करायला लागलोय? प्रगतीच्या गप्पा करायला लागलोय, चंद्रावर जायला लागलोय, चंद्रयान मोहीम राबवली. हा, मग सगळी माहिती मिळायला लागली आपल्या शेवटच्या चॅप्टर मध्ये आहे ते आपल्याला स्पेस मिशन मध्ये. मग काय हे जे चंद्र आज जे दाखवतायत की आज पाऊस पडणार आहे, अंदाज पावसाचा. मग हे काय? पावसाचा अंदाज, भूगर्भामध्ये हालचाली, इतर शक्यता आहे भूकंप होण्याची. हा, कुठून ही टेक्नॉलॉजी कुठून आली? किंवा आज आम्ही दिसायला लागलोय तुम्हाला. आज आम्ही तर क्लासमध्ये आहे, तुमच्या घरी तुमच्या एका क्लिक वरती आम्ही तिथे उपलब्ध व्हायला लागलेलो आहे. हे टेक्नॉलॉजी, हे जे काही सगळं आहे हे स्पेस मध्ये गेल्यामुळेच आहे, की स्पेस मध्ये सोडलेलं आहे कनेक्शन सगळं, इंटरनेट जाळ. आणि त्याच्यामुळं एकीकडे काय व्हायला लागला? डोंगर, तर दुसऱ्या साईडला काय होणार आहे? खड्डा वगैरे होणारच आहे की. मग ह्याचेच परिणाम आता पुढच्या पिढींना म्हणजे आता भोगावं लागते सध्या सुद्धा. हा, बाहेर जर गेलं मोठ्या मोठ्या मेट्रोपॉलिटन सिटी, पुणे, बॉम्बे, मुंबई, नागपूर, नाशिक, अशा मोठ्या मोठ्या ज्या सिटी आहेत महाराष्ट्रातल्या सुद्धा गर्दीची ठिकाणं, तिथं काय हवा सुद्धा भेटना झाली आहे. कितीतरी दूरवर अंतरावर जावं लागतं हवा खाण्यासाठी, शुद्ध हवा. म्हणजे एवढं ते प्रदूषित झालेलं आहे. म्हणजे आपण काय काळाच्या ओघामध्ये प्रगतीच्या नावाखाली भरपूर झाली प्रगती, आता आता कुठं थांबलं पाहिजे. आता जे सायंटिस्ट होते शोध लावलेले, ते म्हणायला लागलेत की मी विनाकारण शोध लावलो. त्यावेळेस सुद्धा वाहनं ज्या वेळेला कमी होते त्यावेळेस सुद्धा काय अंतराचं, डिस्टन्सचं अंतर होतं. डिस्टन्स म्हणजे काय? 200 किलोमीटर. मग तिकडे जायचे लोक, पायी जायचे, बैलगाड्यानं जायचे, आणि आपुलकी होती लोकांमध्ये. आता काय व्हायला लागलंय? फार शेजारी जरी बसली असं खुर्चीवर आसपास, ते एकमेकाला गप्पा मारणार, ते आपल्या मोबाईल मध्ये चॅटिंग, इंस्टाग्राम रील्स याच्यावरती. म्हणजे काय? AI आलंय आता, काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्यामुळं हे खूप धोकादायक आहे. हे प्रदूषण. आता चला असो, मग काय प्रदूषण म्हणजे काय? प्रदूषणाचे प्रकार कोणते कोणते आहेत? चला बरं सांगा पाहू. प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आलं. आता सणासुदीचे दिवस आहेत. मग काय रात्रभर डीजे लावणं, मग ते लहान मुलांना त्रास आहे. जे वृद्ध व्यक्ती आहेत, आपले नातलगच असणार की कोणी कुणाचे तरी, मनुष्य धर्म मानवच आहेत की, त्यांना त्रास होणार आहे. परत हवा प्रदूषण, वाहनांचा, किती गर्दी झालेली आहे, मग त्यांच्यामधून निघणारा धूर आहे, कारखान्यामधून निघणारा धूर आहे. परत पाण्याचं प्रदूषण आहे, मातीचं प्रदूषण आहे, सगळं दूषितच चालू आहे होणं. त्याच्यामुळे कुठेतरी हे थांबलं पाहिजे, वृक्षतोड थांबली पाहिजे. आता बघा तुमच्या लहानपणीचं उदाहरण घेऊया. ज्या वेळेस तुम्ही एक पाठीमागलाच काळ, एक पहिली दुसरीला होता, म्हणजे आता एक 8-9 वर्षाखालचं उदाहरण